नमस्कार. रोखोकला आपलं स्वागत. प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर. वाल्याचा वाल्मिकी झाला ही कथा सगळ्यांनाच माहिती आहे. आता डेली सोपचा जमाना आहे. त्याच्या कथेचा पुढचा एपिसोड दररोज पाहायला मिळतो इकडं. आणि त्यात भाजपचं रामप्रेम तर सर्वांना सर्वश्रुतच आहे. आता रामाच्या स्पर्शानं जसा अहिल्याचा उद्धार वगैरे झाला तसा भाजपच्या स्पर्शानं पवित्र होऊन सगळे वाल्या कोळी आता वाल्मिकी बनू लागलेत. कमळावरी बैसला तो पावनाची झाला असं चित्र सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत दिसतंय, सगळीकडे दिसतंय. राजकारणातल्या गुन्हेगारीकरणाबद्दल नाकानं कांदे सोलणारा भारतीय जनता पक्ष, पार्टी विथ डिफरन्स अशी शेखी म्हणणारा भाजप आता गुंडांचा अड्डा बनत चाललाय अशी टीका त्यांच्यावर होऊ लागली आहे. निवडणुकीच्या तोंडावर मतदार रूपी विठ्ठलाचा दावा करण्याकरता सगळे कैवारी कमळावरी बसून येतात आणि शुचिरभूत होतात. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही हाच सध्या भाजपचा हमखास यशाचा मंत्र दिसतोय. काँग्रेसचे बुजुर्ग नेते ND तिवारी यांच्यापासून ते अगदी पुण्यातल्या गुंड विठ्ठल शेलार आणि आर्थिक घोटाळ्याचा आरोप असणाऱ्या भरत धनानींपर्यंत सगळ्यांना भाजपनं पावन करून घेतलं. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक भ्रष्ट आणि गुंड नेत्यांना भाजपची कमळ कुंडलं बहाल करण्यात आली. मुंबई बँकेत कथित आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप असणाऱ्या प्रवीण डारेकरांना कमळपत्रातून गंगाजल शिंपडून शुद्ध करण्यात आलं. गुंड आणि भ्रष्टाचारांना कमल निवासात छत्रछाया देण्याचा भाजपच्या या धोरणावर शिवसेनेचंच मुखपत्र सामना याच्यातून टीकेचे बाण सोडले गेले. गुंडांच्या मदतीनं निवडणुका जिंकणं आणि पक्ष वाढवणं हे काळं धन जमा करण्यापेक्षा वाईट आहे. शेवटी काय ऊंचे लोग ऊंची पसंत अशा शेलक्या शब्दात सामनातून घरचा आहेर देण्यात आला. देशभरात स्वच्छ भारतची मोहीम राबवण्याकरता सगळ्यांना हातात झाडू घ्यायला लावणारा भाजप समाजानं ओवाळून टाकलेल्या नररत्नांना आता पावन का करून घेतोय? भ्रष्ट, गुंड, वादग्रस्त व्यक्तिमत्वांचं एवढं आकर्षण भाजपला? साधन शुचिता आणि स्वतंत्र स्वच्छ चारित्र्याचा टेंभा मिरवणारा पार्टी विथ द डिफरन्स आता कालौघात इतकी बदलली. एकेकाळी राष्ट्रवादीवर गुंडांना पोचल्याची टीका करणारा भाजप, शिवसेनेवर गुंडांची सेना अशी टीका करणारा भाजप आता स्वतःच गुंडांचा आश्रयस्थान मानला का? आणि लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतरही अशा गुंडपुंडांना पक्षात प्रवेश देण्याची वेळ भाजपवर का आली? चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखठोक कार्यक्रमात. तुमचा तो वाल्या आणि आमचा तो वाल्मिकी. तुमचा तो वाल्या आमचा तो वाल्मिकी या कार्यक्रमात चर्चेसाठी आपण आमंत्रित केलेले आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते ॲडव्होकेट अनिल परब. अनिल परब, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांचे या कार्यक्रमात स्वागत. आणि काँग्रेसचे प्रवक्ते डॉक्टर रत्नाकर महाजन हे पुण्याहून या कार्यक्रमात सहभागी होत आहेत, त्यांचंही स्वागत. आणि काही क्षणात भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम हे देखील या कार्यक्रमात सहभागी असतील. पहिले जाऊया अनिल परब यांच्याकडे. अनिल परब, विनोदी नाटकांची जी लाट होती ना, ती लाट सुद्धा ओसरली. सगळी नाट्यगृह आता ओस पडली. मराठी चित्रपट चालनासे झाले. याचं कारण तुम्ही जी रोज एंटरटेनमेंट देताय, तुम्ही आणि सोमय्या हे रोज जे देताय त्याच्यामुळं एंटरटेनमेंटचा एक नवीन इंडस्ट्री राजकारणातली सुरू झालेली आहे. भाजप हा जर एवढा गुंडांचा, भ्रष्ट लोकांचा पक्ष आहे तर त्याच्याशी युती करण्यात तुम्हाला एवढी स्वारस्य कसलं, चर्चा कसल्या करताय भ्रष्ट आणि गुंड पार्टीबद्दल, जर तुम्ही त्यांना तसे म्हणत असाल तर? शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती ही काही आजची युती नाही आहे. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि कैलासवासी प्रमोदजी महाजन यांनी हिंदुत्वाच्या आधारावरती ही युती केली होती. या युतीचा एक समान धागा म्हणजे हिंदुत्व असा आहे. आणि ह्या आधारावरती गेले कित्येक वर्ष आम्ही युतीच्या माध्यमातून हे सगळे कार्यक्रम केले आणि युती गेले कित्येक वर्ष चालू होती, बिनबिवाटपणे चालू होती. या युतीने सत्ता भोगली, या युतीने एकत्र जी काही कामं करायची ती सगळी एकत्र केली. परंतु गेल्या 2 वर्षामध्ये ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर पाठोपाठ विधानसभेची निवडणूक झाली आणि ह्या विधानसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने युती तोडली. त्याचं कारण असं, त्यांना असं वाटलं की आपण स्वबळावरती सत्ता घेऊ शकतो, जिंकू शकतो. आणि ह्या एका कारणास्तव त्यांनी युती तोडली. हे त्यांनी त्यांच्या नेते एकनाथ खडसे यांनी मान्य पण केलं की आम्ही युती स्वतःहून तोडली आणि मी स्वतः तोडली असं त्यांनी जाहीररित्या हे मान्य पण केलं. युती तोडल्याच्या नंतर
त्यावेळेची जी काही युती होती, जी बाळासाहेब आणखीन प्रमोद महाजनांच्या वेळेची, ज्या वेळेला माननीय अडवाणीजी, माननीय अटल बिहारी वाजपेयी यांचे, ही केवळ युती नव्हती, हे सौदार्याचे संबंध होते, एक प्रेमाचं नातं होतं. यानंतर ज्या वेळेला युती तुटली, पिढी आता कालोगात नष्ट झाली, ती पिढी कालोगात संपलेली. आता मला तुम्ही सांगा, आता मला तुम्ही सांगा, भारतीय जनता पक्ष स्वबळावर लढला, तो 46चा 122 झाला. तुम्ही 2004 साली 62 होतात, 2014 साली 10 वर्षांनी बरोबर 63, म्हणजे फक्त एक जागा तुमची स्वबळावर वाढलेली आहे. म्हणजे एक प्रकारे तुमची स्वबळाची ताकद किती आहे हे देखील जनतेच्या समोर आलं आहे. भाजपने त्यांची ताकद 122 पर्यंत वाढवून दाखवलेली आहे. मुद्दा तो नाही. आत्ता तुम्ही मुद्दा असा मांडलात की आम्ही इतके वर्ष सगळं एकत्र केलं, म्हणजे कचरा घोटाळा एकत्र झाला, म्हणजे मुंबईतले खड्डे एकत्रपणे पडले. तुमच्या पेंग्विनला तर त्यांनी पेग आणि पेंग्विन असं हेटाळणी केलेली आहे. मग एकत्रपणे तुम्ही केलं तरी काय नाही. एकत्रपणे बघा, जी सत्ता आम्ही एकत्रपणे राबवली, ती सत्ता गेले 20 वर्ष मुंबईच्या लोकांनी आमच्या हातात पुन्हा दिली. मतदार काही इतके मूर्ख नाही आहेत की परत परत सत्ता त्यांच्या लोकांच्या हातात देणार. मतदाराला कळतं की आपण कोणाच्या हातात द्यायला पाहिजे सत्ता. मुंबई महानगरपालिकेत शिवसेना 4 वेळा निवडून आली. ही काय घोटाळा केला म्हणून निवडून नाही आली. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेने लोकांना विश्वास दिला की आम्ही तुमच्या कामाचे आहोत, आम्ही तुमचं काम करू शकतो. आजच्या तुमच्या मुखपत्रामध्ये, शिवसेनेच्या अग्रलेखामध्ये मुखपत्राच्या, ज्या पद्धतीची टीका गुंड आणि भ्रष्ट लोकांना भाजप स्थान देतोय, कमल निवास, तुमची सगळी भाषा वाचा. हो ना, भाषा कशाबद्दल आहे? पुन्हा सांगतो, दोन पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत, दोन्ही पक्षाचे विचार वेगळे आहेत. म्हणजे एक सन्मार्गावर चालणारा आणि एक भ्रष्ट मार्गावर चालणारा. जिथे आम्हाला पटत नाही, जिथे आम्हाला असं वाटतं की हे चुकीचं होतंय, तिकडे आम्ही आमच्या पक्षाची भूमिका सामनामधून मांडतो. भाजप कुठल्या बाबतीत बरोबर आहे मला सांगा, कारण त्यांचं सगळं चुकीचं आहे असं तुमचं मत आहे? नाही, हिंदुत्वाच्या बाबतीत इतके वर्ष ते आमच्या बरोबर होते ना. म्हणजे गेल्या 2 वर्षात जेव्हा बघा 122 जागा त्यांनी जिंकल्या. अख्ख्या 2014च्या लोकसभा निवडणुकीमध्ये एकदाही हिंदुत्व हा शब्द उच्चारला गेला नाही. आता फक्त हिंदुत्व हे अंधेरी नंतरच्या रेल्वे स्टेशन रोडला राम मंदिर रोड नाव दिलं गेलं ना, तेवढंच फक्त हिंदुत्व उरलेलं आहे. अन्यथा हिंदुत्वाचा काही संबंध नाहीये. आज आपण म्हणता, परंतु जे लोक हिंदुत्वाच्या आधारावरती मतदान करतात त्यांना असं आजही वाटतं, म्हणजे आजही तुम्हाला असं वाटतंय हिंदुत्ववादी पक्ष एकत्र राहिले पाहिजे. 2017च्या महापालिका निवडणुकीमध्ये तुमचं ब्रह्मास्त्र हे हिंदुत्वाचं अपील आहे, एवढं तुम्ही सांगा. आमचं ब्रह्मास्त्र हेच आहे की आम्ही मुंबईच्या जनतेसाठी केलेली कामं जी आहेत ती आम्ही लोकांच्या समोर घेऊन जातो, लोकांना दाखवतो, आणि ज्या वेळेला आम्ही लोकांना दाखवतो त्यावेळेला लोक आम्हाला मतदान करतात. आम्हाला परत परत लोकांनी मतदान केलेलं आहे. याचा अर्थ असा आहे की लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे आणि म्हणून लोकांचा विश्वास आहे. अनिल परब, लोकांचा विश्वास आहे, लोकांचा विश्वास आहे. जास्त दिवस राहिलेले नाही. तुमच्या सहयोगी पक्षाचा तुमच्यावर विश्वास आहे का, हा खरा सवाल आहे. कारण दररोज उठून सोमय्या सकाळी तुमच्या नावाचा जप केल्याशिवाय त्यांचा दिवस पुढे जात नाही आणि तुमचाही जात नाही. शेलार आहेत, सोमय्यांचे आरोप, मधु चव्हाण आहेत. ऐकून घ्या ना, मी तुम्हाला त्याचं उत्तर देतो ना. आजच आम्ही मुख्यमंत्र्यांना हे आवाहन केलंय. मुख्यमंत्री एका बाजूने म्हणतात आम्हाला युती हवी आहे, आम्हाला युती करायची आहे, आपण दोघांनी मिळून एकत्र लढूया. दुसऱ्या बाजूने त्यांचे नेते आमच्या नेत्यांवरती आरोप करतात. मग तुमच्या मुख्यमंत्र्यांना काय चाललंय? नाही, आम्ही पक्षाच्या धोरणावरती आरोप केलाय, आम्ही कोणावरती वैयक्तिक आरोप केलेला नाहीये. नीट परत वाचा. हे जे काय आहे पक्षाचं धोरण आहे आणि पक्षाच्या धोरणावरती आरोप करणं हा जर आम्हाला जर चुकीचं वाटलं तर हा आमचा अधिकार आहे. परंतु त्यांच्याकडून जे आरोप केले जात आहेत हे जाणून बुजून व्यक्तिगत आरोप केले जात आहेत, बेछूट आरोप केले जात आहेत, बेफाम आरोप केले जात आहेत. नाही ना, आम्ही आजच सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी याच्या बाबतीमध्ये खुलासा करावा. मुख्यमंत्री याच्यातले, जसं आमच्याकडे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे हे प्रमुख आहेत आणि आम्ही त्यांच्या सूचनेप्रमाणे चालतो, परंतु यांचे नेते मुख्यमंत्र्यांच्या सूचनेप्रमाणे चालत नाही. म्हणून मी आज आवाहन केलंय, मुख्यमंत्र्यांची सहमती आहे. राम कदम आपल्या बरोबर आहेत. मुख्यमंत्र्यांचं हे नेते ऐकत नाहीत. भारतीय जनता पक्षाचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम आपल्या बरोबर आहेत. राम कदम, आपण तुमचा तो वाल्या, आमचा तो वाल्मिकी या विषयावर चर्चा करतोय. जो मुद्दा आपण चर्चेला घेणार आहोत तो ग्राफिक्सच्या माध्यमातून आपल्या टीव्हीच्या स्क्रीनवर पाहू शकता आणि तो मुद्दा आहे भ्रष्ट आणि गुंड यांचं आकर्षण भाजपला का वाटतंय. भ्रष्ट आणि गुंड यांचं आकर्षण भाजपला का वाटतंय. राम कदम,
भ्रष्ट आणि गुंड लोकांना उदयजी, पावन करून घ्यायचा आपल्या प्रश्नाचं उत्तर सपाटा देत असताना मला दोन गोष्टी सपाटा या ठिकाणी प्रामाणिकपणे तुम्हाला तुम्ही पावन करून घ्यायचा सपाटा का लावलाय? मी तुम्हाला बरीच नावं देऊ शकतो तुमच्या माहिती करता. असे जे महान लोक आहेत, विठ्ठल शेलार, पिंटू धाडवे, तुम्हाला किती नावं देऊ मी? कल्याण डोंबिवलीमध्ये महेश पाटील, नाशिकमध्ये पवन पवार, औरंगाबादमध्ये हाफिज शेख, आणखीन किती नावं पाहिजेत तुम्हाला? अशा किती लोकांना आपल्या कमळ स्पर्शानं तुम्ही पावन करणार आहात किंवा निवडणुकीसाठी तुमची कमळ कुंडलं पुरवणार आहात? उदयजी, आपल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना दोन गोष्टी या ठिकाणी प्रामाणिकपणे स्पष्ट कराव्या लागतील. शिवसेनेचे नेते या ठिकाणी जे काही म्हणाले त्याच्यामध्ये काही पूर्ण सत्य नाही आहे. भूतकाळात देखील आमची मानसिकता युती करण्याची होती, वर्तमानात आहे आणि भविष्यात देखील राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून तशी मानसिकता भाजपचा पाऊल हे पहिलं पाऊल असेल युतीच्या दृष्टिकोनातून. 2014 साली सुद्धा युती आम्ही तोडली नाही. युती तोडायला शिवसेनेनं भाग पाडलं आणि नंतर युती तुटल्याच्या नंतर शिवसेनेच्या लक्षात आलं की त्यांनी जे युती तोडायला तुम्ही या बाबतीत बोलूच नका, कारण ज्या पक्षात आता तुम्ही आहात त्या पक्षात तुम्ही त्यावेळेला नव्हता. मग आपण त्यावेळेला तुम्हाला पावन करून घेतलं पक्षाने, त्याच्यामुळे तुम्ही ह्या विषयावरती बोलू नका, कारण तुम्हाला त्याचा इतिहास माहित नाही. शेवटच्या टोकापर्यंत युतीची बोलणी चालू होती आणि तो एक डाव होता की शेवटपर्यंत चालू युतीची बोलणी ठेवायची आणि शेवटच्या क्षणी तोडायची. बेसावतपणे आम्हाला आमचा विश्वासघात झाला त्यावेळेला वाटतंय. परंतु त्यावेळेला शिवसेना गेल्या कित्येक वर्षाचा पाठीमागचा इतिहास होता युतीचा आणि त्याच्यामुळे शिवसेनेने पूर्ण विश्वास ठेवला होता. उदयजी, मी उत्तर बोला बोला, राम कदमांना बोलू द्या. राम कदम बोला, उत्तर द्या म्हणून राम कदम बोला, देतोय. राम कदम बोला, माझं उत्तर तर पूर्ण होऊ दे. राम कदम एक मिनिट बोला. राम कदमना बोलू दे, मी उत्तर देतो त्याचं. राम कदम. अनिल परबजी, जसं आपण मला म्हणालात की त्यावेळेस अनिल परबजी जसं आपण मला म्हणालात की मी त्यावेळेस निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हतो, हे खरं आहे. पण आपणही शिवसेनेच्या निर्णय प्रक्रियेत नव्हता, त्याच्यामुळे आपल्याला मातोश्रीमध्ये काय चाललंय याची कल्पना नसावी. आपण त्या करतेच जाणं योग्य ठरणार नाही. साक्षीदार आहे या सगळ्या प्रक्रियेचा. ही शिवसेनेनं तो ऐकून मला असं वाटतं शिवसेनेने तोडली हे म्हणलं. दोघांनी शांत राहायची विनंती करतो. 2014 साली, माफ करा, 2014 साली युती कोणी तोडली हा माझा प्रश्न नाही, हा तुमच्या दोघांचातला आपापसातला मामला आहे. पण माझा आत्ता जो मुद्दा आहे, राम कदम, आत्ता जो मुद्दा आहे, ही जी महान समाजसेवकांची यादी आपल्याकडे आता कमळाला जशा पाकळ्या जोडल्या जातात तशी जोडली गेलेली आहे. पिंटू धाडवे आहेत, विठ्ठल शेलार आहेत, प्रवीण दरेकर आहेत, महेश पाटील आहेत, पवन पवार आहेत, हाफिज शेख आहेत. आणखीन कोणाकोणाला गळाला लावणार आहात? आता कुठले इंडियन पिनल कोड मधले आरोप राहिलेले आहेत? उदयजी, उत्तर देत असताना अपेक्षा आहे की बाकीच्या वक्त्यांना थांबवून जो बोलत असेल त्याला पूर्ण न्याय द्या. हा युतीचा इतिहास सांगितल्यावर आपला जो प्रश्न आहे त्या प्रश्नावर आपण सांगतो. आता नाव घेताना आपण प्रवीण दरेकर नाव घेतलं. न्यायप्रविष्ट केस आहे, न्यायालय ठरवे काय ते. त्याच्या आधी आपण प्रवीण दरेकर गुंड म्हणणार आहात, तर त्याच्यामुळे असं आपण प्रत्येक व्यक्तीचं नाव घेतलं. मुळामध्ये आमच्या मित्रपक्षाचा ज्या सामनामध्ये आज जे काही अग्रलेख आलाय, उदयजी, मी स्पष्टपणे या ठिकाणी मांडतो की सामना हे काही वर्तमानपत्र आम्ही मानायला तयार नाही. एखादा राजकीय पक्ष स्वतःची जाहिरात करायला जसं हँडबिल छापतो तसं हे वर्तमानपत्रासारखं दिसणारं शिवसेनेची स्वतःची जाहिरात करण्यासाठी छापलेलं हे हँडबिल आहे. ही भूमिका आपण मान्य करायला पाहिजे. कारण मुळामध्ये गोष्ट अशी आहे की सामनामध्ये सातत्यानं भाजपवर 3 ओळी मोदींचं कौतुक, 4थी ओळ टीका, पुन्हा 3 ओळी कौतुक, 4थी ओळ टीका. 3 ओळी कौतुक याच्यासाठी करावं लागतं. जर कौतुक नाही केलं तर लोक सहन करणार नाहीत. तुमच्यावर येतोय, ऐका उदयजी, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही शिवसेना आणि सामनावर बोलू नका. पक्ष शिवसेना आणि सामनावर बोलू नका. मी तुमच्या पक्षातल्या महान नाही आणि तुम्ही ज्या मुंबई बँकेच्या आदरणीय प्रातस्मरणीय अशा दरेकरांचा उल्लेख केलेला आहे, त्यांच्यावरचं देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेतलं भाषण काढून वाचा. विधानसभेतलं प्रवीण दरेकरांवरचं देवेंद्र फडणवीस यांचं भाषण वाचा, म्हणजे तुम्हाला कळेल
की हा शब्द मी इथे का वापरलाय ते बोला बोला. हे जे महान लोक तुम्ही घेतलेत याची कारणं काय होती? नाही, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. उदयजी ऐका, उदयजी, दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आम्ही कुठेही गुंडांचं समर्थन केलेलं नाही, पण एखादी केस न्यायालयामधून तो निर्दोष झाल्याच्या नंतर किंवा एखादी गोष्ट न्यायप्रविष्ट असताना त्याला आपण सरसकट स्टॅम्प त्याच्यावर मारणं हे काही योग्य ठरणार नाही. आता शिवसेनेचं, राष्ट्रवादीचं दुखणं एवढंच आहे की जो पक्षात येण्याचा ओघ आहे हा 90% भाजपकडे आहे आणि 10% इतर पक्षांकडे असेल. तर त्याच्यामुळे त्यांच्या टीकेचं किंवा त्यांना न पाहणं जाण्याचं कारण वेगळं आहे हे आपण समजून घ्या. आणि हे जे येत आहेत वेगवेगळ्या पक्षातून या येण्यामागेच खरं गणित दडलंय की सगळ्यांना दिसतंय की महाराष्ट्रात सर्वत्र होणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीला खरंच चांगले दिवस येणार आहेत. आणि त्याच्यामुळे बऱ्याच पक्षांमधून जी येणारी मंडळी ज्याचा भाजपकडे ओघ सुरू आहे त्याच्यामुळे हे सगळी अगदी बरोबर आहे. ज्याला आपण म्हणतो राजकीय षडयंत्राचा राम भाग, कदम की या निमित्तानं भाजपला बदनाम करायचं. अगदी बरोबर आहे. त्याच्यासाठी हे सगळं आमच्या मित्रपक्षांचं, बाकी पक्षांचं सुरू आहे. इतकं पटणारं तुम्ही उत्तर देताय की भाजपचे अच्छे दिन आलेत म्हणून लोक येत आहेत. आता हे जे महान लोक तुमच्याकडे येत आहेत, विठ्ठल शेलार, पिंटू धाडवे, त्याच्यानंतर महेश पाटील, पवन पवार, यांच्यामुळे तुमच्या पक्षाला अच्छे दिन येत आहेत का ही लोक आल्यामुळे तुमच्या बुरे दिनची सुरुवात होती आहे याचा फैसला तर लागणारच आहे. आपण जाऊया नवाब मलिक यांच्याकडे. नवाब मलिक, एक काळ असा होता नवाब मलिक की तुमच्या पक्षाला गुंड, भ्रष्ट, खंडणीचा पक्ष बोललं जायचं, परंतु आता आपल्यावरचा हा जो बिरुद होता, आपल्यावरचा हा जो सेहरा होता तो आता भारतीय जनता पक्षाकडे गेलेला दिसतोय. कारण हे सगळे लोक, मग ते तुमच्या पिंपरी चिंचवड मधले असतील किंवा इतरत्र असतील, हे सगळे लोक आता भाजपच्या आश्रयाला गेलेले आहेत, कमळाच्या खाली गेलेले आहेत. काय सांगाल? असं आहे डॉक्टर साहेब की जी चर्चा तुम्ही सुरू केलेली आहे की इतरांच्या कोलिया आणि भाजपला वाल्मिकी, असं यापूर्वी भाजप इतरांवर खोटे आरोप करून इतरांना बदनाम करण्याच्या त्यांचा प्रचार तंत्र या देशात होता. आता मी सांगतो की या देशामध्ये जेव्हा निवडणूक आयोगाने तुमच्यावर गुन्हे किती आहे ही माहिती द्या आणि जर कन्व्हिक्शन असेल तर तुमचं हे जे अर्ज भरताय ते रद्द होईल. देशातला पहिला अर्ज कोणाचा रद्द झालेला आहे? तो भारतीय जनता पक्षाच्या मध्य प्रदेशच्या एक म्हणजे डाकूच होता तो, त्याला यांनी तिकीट दिलं होतं मध्य प्रदेशमध्ये. पहिला तो नॉमिनेशन रिजेक्ट भारतीय जनता पक्षाचं झालेलं आहे. आपल्याला माहीत आहे मुंबईमध्ये म्हणजे माफिया, डॉन यांचे आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते पवारसाहेब यांचे संबंध असं वारंवार मुंडे साहेब किंवा भाजपचे लोक करत होते. त्याच्यात जे हत्याकांड हे मुख्य हे हत्याकांड होता, त्या हत्याकांडमधला आरोपी ब्रिजभूषण शरण सिंग तो आज नाही 92 सालापासून हा भारतीय जनता पक्षामध्ये आहे. 2दा खासदार झाला, 3दा खासदार झाला. तो टाडा अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता, अटक झाली होती. या मुंबईमध्ये नागरदास रोडवर पुरुषोत्तम सोलंकी नावाचे खुखायत गुंड होते. ते भारतीय जनता पक्षाचे गेली 15 वर्ष आमदार आहे आणि मोदी साहेबांसोबत काम करणारे हे मंत्री आहे. म्हणजे पार्टीवर डिफरन्स काही नाही. यांचे देशातले जे अध्यक्ष आहे अमित शाह साहेब त्यांच्यावर सगळे गुन्हे आहे. हे सगळे असताना पार्टीवर डिफरन्स काही नाही. नवाब मलिक, खोटा प्रचार होता. जरा ऐका मी येतो आता महाराष्ट्रावर, जरा ऐका ना बोलू द्या 2 मिनिटं. बोला. आता ही ज्या प्रकारे भाजपमध्ये सत्तेसाठी काहीही म्हणजे पैसा, दारू, गुंड या माध्यमातून सगळी निवडणुका जिंकायची आहे ही तयारी आहे. आता शिवसेना ज्या प्रकारे टीका करते, शिवसेनेमध्ये पण जग जाहीर आहे, लोक सांगतात गुंडांचंच पक्ष आहे. म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते राडाकरणामध्ये 1 नंबर. आता शिवसेना यांच्यावर का बोट दाखवते? कारण आगामी जी निवडणूक आहे मुंबई महानगरपालिकेची, नाशिकची, ठाण्याची, या सर्व ठिकाणी वेगळे लढत असताना पहिल्यांदा या राज्यामध्ये हिंसा म्हणजे गुंडगिरीचा बाहुबलींचा वापर होणार आहे. डोंबिवलीमध्ये तशी परिस्थिती आली होती. आता यांना शिवसेनेला आता वाटते की गुंड यांच्याकडे आहे, पण देशातले खुखायत गुंड भारतीय जनता पक्षामध्ये पहिल्यापासून आहे, हे काही नवीन नाही. नवाब मलिक, मी तुम्हाला एक प्रश्न विचारतोय छोटासा, नंतर मला जायचं रत्नाकर महाजन यांच्याकडे.
हे जे सगळे तुमच्या पक्षात एकेकाळी असलेले ज्यांच्यावर खुनाचे खंडणीचे असे आरोप होते, भ्रष्टाचाराचे आरोप होते, हे आता आम्हाला नाही, आमच्या पक्षातले एक पण नाही आहे. हे जे आता भाजपकडे गेलेले आहेत, हे भाजपकडे नाही, आमच्या पक्षातले नाही, हे आमच्या पक्षातले नाही. तुम्ही सांगा, हे शेलार किंवा नाशिक मधले हे सगळे आमच्या पक्षातले नाहीये. आमच्यावर चिटकवून नका. हे विरोधी पक्ष भाजपकडे पाठवत होते. मला जरा अंदर की बात सांगा, हे विरोधी पक्ष भाजपकडे पाठवत आहे? नाही, असं आहे. आमच्या पक्षातली माणसंच नाहीये. तुम्ही आमच्यावर कशाला हे यांना लागताय? हे सगळे आमच्या पक्षातली कुठलीही माणसं नाही. हे कधी आमच्या पक्षात नव्हते आणि भाजपमध्ये अगोदरपासून पण काम करणारे यादव पॉइंट वेल टेकन. आपण जाऊया रत्नाकर महाजन यांच्याकडे. रत्नाकर महाजन, काँग्रेस हे तर गंगेसारखं आहे असं पूर्वी म्हटलं जात होतं. गंगेमध्ये सगळंच पवित्र आणि पावन व्हायचं, पण आता तुमच्या पक्षाच्या गंगेचं पावित्र्य आणि त्याचे काय पवित्रता ही भाजपने मिळवलेली आहे. भाजपमध्ये जो जातोय तो पवित्र होऊन जातोय. या बाबतीतली आपली मक्तेदारी भाजपनं खेचून घेतली, काय सांगाल? अशी मक्तेदारी काँग्रेसनं कधी क्लेम केलेली नव्हती आणि या बाबतीत आज काँग्रेसच्या मक्तेदारीचं वर्णन करणं हा माझ्या दृष्टीनं काँग्रेसच्या ऐतिहासिक रोलवर आणि ऐतिहासिक भूमिकेवर अन्याय आहे. तर म्हणून कृपया अशी तुलना आपण करू नये अशी माझी आपल्याला नम्र विनंती आहे. काँग्रेस ही गंगा आहे आणि त्यात आलेले सर्व पावन होतात. याचा अर्थ आधी जन्मभर पाप करून शेवटी काँग्रेसमध्ये आले की तेच पाप धुतलं जातं असा त्याचा अर्थ नाही. त्यामुळं ही तुलना बरोबर नाही. मुद्दा आता असा आहे की आत्ता आपण ज्या पक्षाबाबत चर्चा करतो आहे त्याबाबत जर अनेकांचा अपेक्षाभंग झाला असेल तर त्यांचं दुःख कळण्याजोगं आहे, पण ज्यांना अपेक्षाच नव्हती त्यांचा अपेक्षाभंग कसा होणार? उदाहरणार्थ, ज्यांच्यावर 2 वर्ष तडीपारीची अंमलबजावणी होती आणि सुप्रीम कोर्टानं जामिनावर सोडल्यानंतर त्या जामिनावर सोडलेल्या न्यायाधीशाला दुसऱ्या दिवशी राज्यपाल पदावर नियुक्ती मिळाली, असा ज्यांचा इतिहास आहे आणि असे तडीपारग्रस्त ज्यांचे कुटुंब प्रमुख आहेत त्यांच्या बाबतीत वेगळी अपेक्षा कशी करतो आपण? त्यामुळं आधी अपेक्षा ठेवणं चूक आहे आणि त्यामुळं अपेक्षाभंगाचं दुःख हे विनाकारण आपल्या गळ्यात येतं. आता मुद्दा असा की राजकारण हे गुन्हेगारीपासून मुक्त झालं पाहिजे हा सर्वमान्य सार्वकालिक सिद्धांत आहे. प्रश्न त्याच्या अंमलबजावणीपासून सुरू होतो. या दृष्टीने आपण जर बघितलं, आता नवाबनी इतिहास सांगितला, वर्तमानात काय आहे हो? सध्याच्या केंद्रीय मंत्रिमंडळात राजस्थानाहून झालावाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले एक गृहस्थ राजस्थान पोलिसांच्या रेकॉर्डवर बलात्कार आणि खुनाच्या आरोपाखाली पोलिसांच्या दृष्टीने फरार आहेत आणि तिथं बसून ते तुमच्या आमच्या निर्णयाचा भल्याबुऱ्या भवितव्याचा निर्णय घेत आहेत. त्यामुळं ज्यांना या सगळ्या गोष्टीशी सोकॉल साधनशुचितेशी कधीही काहीही देणं घेणं नव्हतं त्यांच्यावर आपण साधनशुचितेचे, नैतिकतेचे, निष्ठेचे आरोप आपण कशाला करायचे? जेव्हा तेच ओरडून सांगतात, दे आर शाउटिंग फ्रॉम द हाऊस टॉप्स की राजकारणात आणि निवडणुकीत सर्व काही फेअर असतं, हा त्यांच्या कृतीचा अर्थ आहे. तेव्हा त्यांच्यावर आपण असा आरोप करून त्याच्यावर अन्याय कशाला उगाच? बरोबर आहे, एक अन्यायाचीच गोष्ट आहे. म्हणून मी म्हणतो की तुमच्या पक्षात पोचलेले, तुमच्या पक्षात जन्मलेले, वाढलेले असे वयोवृद्ध ज्येष्ठ अनुभवी असे नेते ND तिवारी हे भाजपमध्ये गेले, त्याबद्दल काँग्रेस टीका करते, याचा अचंबा नाही वाटत तुम्हाला? टीका करतो याचं कारण तुम्ही पुन्हा सबघोडे 12% असं करताय, हे अतिशय वाईट आहे. मग नारायण दत्त तिवारींवर हे विठ्ठल शिंदे वगैरे सारखे गुन्हेगारीचे आरोप नव्हते, तर ते मॉरल टर्पिट्यूडशी संबंधित होते. त्यामुळं मॉरल टर्पिट्यूडशी संबंधित लोकसुद्धा आम्हाला चालतात आणि आम्ही त्यांनासुद्धा पवित्र करून घेतो. याबद्दल भाजपला जाब विचारायच्या ऐवजी तुम्ही आम्हाला विचारताय की काँग्रेसला याची काही वाटत नाही का? वाटते, ऑफकोर्स वाटते, म्हणूनच काँग्रेस त्यांच्यावर टीका करते. 90व्या वर्षी तुम्हाला असले चोचले सुचतात आणि त्याचे काही न वाटता
तुम्ही एका अशा पक्षात सामील होता की ज्या पक्षाचं आगापिछा तुम्हाला काही माहिती नाही, ज्याच्या एकूण वर्तनाबद्दल तुम्हाला काही भरोसा नाही, लोकांना सुद्धा इतके दिवस भरोसा नव्हता आणि तुम्हाला आजपासून अचानक त्यांच्याबद्दल भरोसा वाढला. उत्तर प्रदेशाच्या राजकारणामध्ये हे गृहस्थ सुरुवातीपासून म्हणजे प्रजा समाजवादी पक्षापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. त्यानंतर ते काँग्रेसचे बलदंड नेते झाले आणि उत्तर प्रदेशाच्या एकूण वाटचालीमध्ये काही कॉन्ट्रीब्युशन त्यांचं आहे हेही इतिहासाला मान्य करावं लागेल. अशा परिस्थितीत या अवस्थेमध्ये तुम्हाला हे दुःस्वप्न का पडलं असा प्रश्न जर काँग्रेस विचारत असेल तर तो जनतेच्या मनातलाच प्रश्न आहे. नाही, पण म्हणजे अशा प्रकारे ज्यांच्या नैतिकतेचे चोचले हैदराबादपासून उत्तर प्रदेशापर्यंत पुरवले गेले, तेव्हा आता त्यांच्या नैतिकतेवर टीका करायचा काँग्रेसला अधिकार आला वाटतं, कारण त्यांनी पक्ष बदलला म्हणून. रत्नाकर महाजन, तेव्हाही होता, आत्ताही आहे, पुढेही राहील. कारण आपण ज्याचं वर्णन करताय, ज्या प्रकारांचं वर्णन करताय तो प्रकार पुढे आल्यानंतर त्याही वेळी काँग्रेसनेही त्यांच्यावर टीका केली होती आणि आपल्यासारख्यानंतर काय मोकळं राहणंच मिळालं होतं. प्रेक्षक, ही रंगलेली चर्चा आपण पाहताय. तुमचा तो वाल्या, आमचा तो वाल्मिकी. ब्रेक नंतर चर्चा अशी चालू ठेवूया. पुढे जाऊ नका, पाहत राहा G24. आपण पाहताय तुमचा तो वाल्या, आमचा तो वाल्मिकी. तुमचा तो वाल्या, आमचा तो वाल्मिकी या विषयावर आपण चर्चा करतो. आपल्यासोबत ॲडव्होकेट अनिल परब, राम कदम, नवाब मलिक आणि डॉक्टर रत्नाकर महाजन आहेत. राम कदम, महाराष्ट्राच्या विधानसभेत 54 वरून 122 वर उडी. मी तुम्हाला सगळे आकडे देऊ शकतो. मुंबई महानगरपालिकेत देखील त्याच्या आधी लोकसभेत तुमच्या 6च्या 6 जागा युतीच्या आल्या. हे सगळं असताना तुम्हाला आत्ता अशा प्रकारे घायाकुतीला येऊन माणसं घ्यायची गरज का निर्माण झाली? आपल्या पक्षाचा करिश्मा कमी झालाय का? हा भाग क्रमांक 1. भाग क्रमांक 2, पूर्वी एक काळ होता. राम कदम, तुम्हाला आठवत नसेल, तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा इतिहास तुम्हाला सांगतो. जनसंघाच्या काळात एक मुकुंदराव आगासकर होते. ती इतके वेळा निवडणुकीला उभे राहिले आणि इतके वेळा पडले, पण त्यांनी पक्षाची निष्ठा आणि आपली तत्त्व सोडली नाहीत. त्यावेळेला असं म्हटलं याचं, मुकुंदा मुकुंदा पडशील कितींदा कितींदा, तरी पण ते उभे राहिले. तो काळ आता गेला, जाऊ द्या. अशा लोकांनी हा पक्ष उभा केला, त्यांचं आता पक्षात चालत नाहीये का? नव्यानं आलेले, नव्या संस्कृतीचे व्यवहारी लोक पक्ष चालवत आहेत का? नेमकं काय होतंय? पायाखालची जमीन सरकली का बरोबरच्या माणसांची नीती बदलली? कसे उदयजी, आपण लक्षात घेतलं असेल की नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी हा पक्ष महाराष्ट्रातला क्रमांक 1चा पक्ष झाला आहे. आणि आता शिवसेनेतून सुद्धा अनेक लोक भाजपमध्ये येत आहेत, इतरही पक्षातून येत आहेत. आपण 2 मिनिटांसाठी 2 वेगवेगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या. म्हणजे पहिली गोष्ट, महाराष्ट्राच्या आत्ताच्या विधानसभेत सुद्धा 165 आमदारांवर गंभीर गुन्हे आहेत. आता राजकीय स्वरूपाचे गुन्हे असू शकतात. गुन्हेगारांचं भारतीय जनता पार्टीनं कधीही समर्थन केलं नाही, करणार नाही. गंमत अशी आहे की त्यांच्या पक्षात असताना तो चांगला होता, आमच्या पक्षात आला हे त्यांचं खरं दुःख आणि त्याच्यामुळे मग मीडियाच्या समोर त्यांनी बोंब करायची, हे काही योग्य राजकारण ठरणार नाही. मुळामध्ये महाराष्ट्राच्या गावागावातून, कानाकोपऱ्यातून त्यांना देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व आवडत असेल, त्यांना मोदीजींचं नेतृत्व आवडत असेल आणि या निमित्तानं त्यांच्या ज्या काही राजकीय सुप्त आशा आकांक्षा असतील त्या या पक्षात आल्यावरच आपल्याला लोकांचं काम करायला संधी मिळेल असं जर त्यांना वाटत असेल, पक्षात येत असेल तर काय वाईट आहे? अगदी बरोबर आहे. कोणत्याही इनकमिंग लोकांवर कोणत्याही प्रकारचा राम अन्याय नाही. कदम उलट व्यापक अर्थानं हा पक्ष सगळ्यांना सामावून घेतोय. 2 मिनिटं लक्षात घ्या. फ्री इनकमिंग मी समजू शकतो. तुम्ही बदनाम इन्कमिंग करताय, बदनाम इन्कमिंग करताय आणि पक्षात नव्यानं आलेली ही संस्कृती पक्षाच्या मूळ ध्येय धोरणांची आणि तत्वाची विसंगत आहे असा आरोप होतोय. त्याबद्दल काय सांगाल? एक हजारो लोक आलेत पक्षात. हे जे 4-5 नामांची चर्चा करतायत हे मीडियाच्या समोर फक्त खमंग पद्धतीनं, ती रसदार पद्धतीनं त्याची चर्चा होते. त्यात काही वस्तुस्थिती नाही. कुठल्याही गुन्हेगाराचं भारतीय जनता पार्टीनं समर्थन केलंय ना भविष्यात आम्ही करणार.
हे फक्त ह्यांचे हे राजकीय ओके. पक्षाला भाजपला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. अगदी आणि बरोबर. यांचेच पक्ष सोडून भाजपमध्ये राम लोकं कदम येत आहेत. राम आणि कदम मुळात 100% लक्षात घ्या, बरोबर. फक्त 2.5 वर्ष आता महाराष्ट्रात फक्त सरकार आहे. आता तुम्ही कुठला- कुठला गुंडांचं भ्रष्टाचाराचा समर्थन आरोप करणार करावा नाही, आमच्यावर? तुम्ही गुंडांचं समर्थन करणार नाही ना राम कदम. मग आता महाराष्ट्रासमोर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर हो की नाही एवढंच द्या. उल्हासनगरमध्ये ओमी कलानी आणि ठाण्यामध्ये सुधाकर चव्हाण या थोर समाजसेवकांना तुमच्या पक्षातर्फे आत्ता कमळ हातात दिलं जाणार आहे की नाही जाणार आहे? त्यांचा पक्ष प्रवेश होणार की नाही होणार? त्यांना पावन केलं जाणार की नाही जाणार? ओमी कलानी, सुधाकर चव्हाण तुमच्या मांडीला मांडी लावून बसणार की नाही बसणार? उदयजी, आपण असा प्रश्न मला विचारत आहात की ज्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा अधिकार माझा नाही. पक्ष प्रवेशाची प्रक्रिया पक्षश्रेष्ठी ठरवत असतात, पण गुन्हा जर न्यायालयामध्ये सिद्ध झालेला कोणताही व्यक्ती, ह्या 2 व्यक्ती सोडा, महाराष्ट्रातला देशातला कोणताही व्यक्ती, अशा व्यक्तीला भारतीय जनता पार्टी कधीच समर्थन करणार नाही. या भूमिकेशी आम्ही ठाम आहोत. मूळ मुद्दा मी वारंवार या ठिकाणी हेच सांगतोय की यांचं खरं दुःख वेगळं आहे उदयजी. या सगळ्या पक्षांचं दुःख आहे की भाजपमध्येच काय चाललंय. आणि बरं ठीक आहे, आमच्याकडे लोक आले आमच्याकडे लोक मान्य, पण आल्याच्या नंतर आम्ही कारभार कसा करतो? कारभार तर महाराष्ट्राला चांगला दिलाय ना, 2.5 वर्ष, देशाला 3 वर्ष चांगला कारभार दिलाय ना. लोक खुश आहेत, लोक खुश होती म्हणून मागच्या महिन्यामध्ये जी निवडणूक झाली, अगदी बरोबर. महाराष्ट्रानं गसगशीत मतदान केलं भाजपला. अगदी बरोबर. चांगलं आम्ही नवाब काम मलिक केलं नसतं, नवाब तर मलिक गसगशीत मतदान दिलं असतं का हो? नवाब तर मलिक त्याच्यामुळे आपण समजून घ्या उदयजी. नवाब मलिक तुम्ही पक्षात येणाऱ्या गुंडांची मगाशी यादी वाचलीत, तुम्ही गुंडांची यादी मगाशी वाचलीत, परंतु यांनी एवढी चांगली कामं केली आहेत. राम कदम म्हणतायत चांगली कामं एवढी केलेली आहेत, त्याची यादी तुम्हाला का दिसत नाही असा प्रश्न ते विचारतायत. त्याबद्दल काय सांगाल नवाब मलिक? मी गुंडांचं नाही म्हणालो. मी नाही उदयजी माफ करा, उदयजी माफ करा, तुम्ही नाही. उदयजी माफ करा. उदयजी राम माफ करा. कदम मी राम गुंडांच्या कदम कामांचा उल्लेख राम केलेला कदम नाही. राम मी कदम भारतीय तुम्हाला जनता पार्टी तुम्हाला या माझा पक्षानं- मुद्दा कळलेला आणि नाहीये. राहिला मगाशी प्रश्न, नवाब मलिक मगाशी चुकीचं बोलले. मगाशी तुमच्या पक्षात आलेल्या गुंडांबद्दल ते बोललेले होते, त्याचा उल्लेख मी करतोय की जसे ते गुंड तुम्हाला दिसतात तशी भाजपची चांगली कामं ज्याच्याबद्दल तुम्हाला एवढा गौरव आहे, अभिमान आहे, ती कामं नवाब मलिकांना का बरं दिसत नाहीयेत? नवाब मलिक बोला. उदयजी फक्त एक वाक्य मला असं आहे बोलू द्या. एक की वाक्य बोलू भाजपने द्या. चांगली एक कामं वाक्य केली, बोलू द्या. होय मान्य करतो. नागपूर हा क्राईम कॅपिटल झाला, सगळे गुंड लोकांना जगू देत नाही. भाजपचे आमदार त्यांचे कुटुंबियांचे लोक डान्स बारला जात आहे, गुंडगिरी करताय, तिकडे मर्डर होत आहे. स्वतः आमदार सांगताय की माझ्या मुलावर खोटी केसेस आहे. ही चांगली कामच आहे. म्हणजे कुठेतरी आदिवासी आश्रमशाळामध्ये सातत्याने बलात्कार होत आहे. आम्ही पुढे आलो की नंतर तपास सुरू होते. ही चांगलीच कामं आहे. म्हणजे चांगली कामांची यादी वाचायला गेली तर बरीचशी ही चांगली कामं केलेली आहे. चांगली कामं म्हणजे सत्ता, दारू, पैसे याचा वापर करून निवडणुका जिंकणे ही नीती यांची चांगलीच आहे ना. यांना चांगली ती वाटत असेल तर लोकांना चांगली वाटणार अशी यांच्या समज असेल तर मला वाटतं निवडणुकीमध्ये लोक यांना त्याच्या उत्तर निश्चित रूपाने देणार आहे. आपल्यासोबत अनिल परब आहेत. अनिल परब, तुम्ही भाजपमध्ये या गुंडगिरीबद्दल, भ्रष्टाचाराबद्दल बोलताय, परंतु खरोखरच आत्मपरीक्षण करूया. गुंडगिरीबद्दल बोलायचा अधिकार शिवसेनेला आहे. आपला इतिहास कृष्णा देसाईच्या आधीपासून चालू होतो आणि खोपकरांच्या नंतरही चालू आहे. काय सांगाल? अशी टीका वारंवार तुम्ही जेव्हा भाजपच्या गुंडगिरीबद्दल बोलताय तेव्हा भाजपकडून सातत्याने या 2 नावांचा उल्लेख होतोय, म्हणून मी आज तुम्हाला प्रश्न विचारतोय. हे दोन वेगवेगळे विषय आहेत. आजचा विषय जो आपण घेत आहे की जे गुंड आहेत त्या गुंडांना पक्षात प्रवेश करून घेऊन त्यांचा वापर करून सत्ता पुन्हा हस्तांतर करणं, म्हणजे गुंडगिरीचं पुन्हा राजकारणात प्रवेश करून गुंडांना पोषणं, हा एक विषय आहे. आपण जी 2 नावं घेतलेली आहेत, कृष्णा देसाई असेल किंवा बाकीचे देसाई, शिवसेनेचा पाठीमागचा, शिवसेनेने बरीच आंदोलनं केली, शिवसैनिकांवरती हजारोने गुन्हे आहेत. मी आज शिवसेनेचा कार्यकर्ता आहे, माझ्यावर जवळजवळ 20 ते 22 गुन्हे आज दाखल आहेत, पण माझ्यावर एकही गुन्हा असा नाही आहे की ज्याच्यासाठी मला शरम वाटेल, ज्याच्यासाठी मला लाज वाटेल. हे गुन्हे जे माझ्यावरती दाखल झाले आहेत हे वेगवेगळ्या आंदोलनाचे आहेत.
हे गुन्हे जे माझे दाखल झालेले आहेत हे जनतेच्या प्रश्नांवरचे आहेत. तुमचं जे म्हणणं आणि आहे, त्याच्यामुळे तुमचं म्हणणं आहे गुन्हे विठ्ठल दाखल शेलार होणार. विठ्ठल गुन्हे शेलार दाखल पिंटू होणार. दाडवे नाही, ऐकून विठ्ठल घ्या. शेलार पिंटू दाडवे गुन्हे यांच्यावरचे दाखल गुन्हे होणार. ज्या वेगळ्या गुन्ह्याचे- स्वरूपाचे आहेत. ज्या गुन्ह्यामुळे मला लोकांच्या समोर मान वर करणं शर्मेचं वाटेल, चोरी असेल, ओके. खून असेल, मला दरोडेखोर एक असतील, प्रश्न बलात्कार असतील, रत्नाकर महाजन यांना लोकांसाठी केलेल्या आंदोलनाचे रत्नाकर गुन्हे महाजन- हे शिवसैनिकांसाठी अभिमानाचे. रत्नाकर महाजन आपण बचावाचा पवित्रा काय घेतलाय तो पाहिलेला आहे की लोकांच्या करता केलेल्या गुन्ह्यांबद्दल मला अभिमान आहे असं ते म्हणतायत. जेव्हा मी त्यांना प्रश्न विचारला की अशा प्रकारची टीका करायचा नैतिक अधिकार शिवसेनेला आहे का आम्ही असा प्रश्न गुंडगिरी भाजपकडून नक्कीच. विचारला जातोय. ही गुंडगिरी- मला ही आपल्याला आम्ही जी करतो रत्नाकर ती महाजन गुंडगिरी नाही. मला आपल्याला आमच्यावरती जे गुन्हे दाखल झालेले आहेत हे गुन्हे लोकांसाठी मला आंदोलनात झालेले आहेत. रत्नाकर महाजन आपल्याला एक प्रश्न विचारायचा आहे. नितेश राणे यांनी राम गणेश गडकरी यांचा पुतळा पाडणाऱ्या काय म्हणू आपण त्याला महाभागांचा सत्कार केला, त्यांना बक्षीस दिलं. परवाच तेली यांच्या मुलावर झालेल्या हल्ल्यात त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय. ते आपल्या पक्षाचे आमदार आहेत. असे एकीकडे असताना आपल्याला भाजपच्या किंवा इतर कोणत्याही पक्षाच्या गुंडगिरीबद्दल भ्रष्टाचाराबद्दल बोलायचा नैतिक नाही, आम्हाला त्यांच्याबद्दल परमादर आहे. आणि या साधू संतांच्या मेळाव्याच्या हातात देश आणि महाराष्ट्राचं भवितव्य अत्यंत सुरक्षित आहे. आणि हा देश यांच्यामुळं रजतयुगापासून सुवर्णयुगाकडे वाटचाल करणार आहे याबद्दल आता आमची खात्री पटलेली आहे. फक्त त्यांना स्वतःनं जे सुवर्णयुग वाटतं आहे ते जगभरच्या विविध अर्थतज्ञांना, जगभरच्या विविध मुत्सद्यांना, राज्यकर्त्यांना आणि भारतातल्या सर्वसामान्य माणसाला सुवर्णयुग वाटतंय का हा खरा प्रश्न आहे. आणि त्याचा निर्णय जेव्हा व्हायचा तेव्हा होईल. आता असा उल्लेख झाला की लोक आमच्या मागं आहेत, आम्ही सगळ्यात जास्त मतं मिळवलेली आहेत. नगरपालिका निवडणुकांची आकडेवारी नीट जर बघितली तर एका पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी सर्वाधिक मतं मिळालेली नाहीत. ती मतं 30% पेक्षा सुद्धा कमी आहेत. त्यामुळं मेजॉरिटीचं जनमत हे सर्वाधिक जागा मिळालेल्या पक्षाच्या विरोधातच आहे. ही साधी निवडणुकीतली राज्यशास्त्रीय व्याख्या ज्यांना माहीत आहे त्यांना या क्लेममधलं वैयर्थ्य किंवा व्यर्थपणा बरोबर कळेल. त्यामुळं त्याच्यासाठी फुशारकी मारण्याची बिलकुल आवश्यकता नाही. आपण इतिहासाची आठवण करून दिलीत, पण थोडं मागं गेलं असतं तर दादरच्या कोपऱ्यावर उभं राहिलेलं विसावा हॉटेलचं जळकं थडगं आजही आपल्याला दिसत असतं. तेव्हा इतिहास जो काही आहे तो तिथपासून सुरू होतो. अगदी बरोबर आहे. त्यामुळं इतिहासात किती मागं जायचं. रत्नाकर महाजन. लगेच बोटं हलवू नका, मी तुमच्या वेळेला गप्प बसलो होतो. बोला. लगेच काय मध्ये करायची गरज नाही हो. जरा चर्चेचं हे सुद्धा शिकून घ्या थोडं. असं आहे की मुद्दा असा आहे की इतिहास हा केव्हापासून सुरू होतो हेही बघितलं पाहिजे. दुसरं असं की नितेश राणेंबद्दल आपण जे सांगितलं त्याबद्दल प्रदेशाध्यक्ष आणि काँग्रेस पक्षानं आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे की हे त्यांचं व्यक्तिगत मत आहे. पक्ष याच्याशी बिलकुल सहमत नाही. एवढंच नाही तर गडकरींचा पुतळा तिथून हटवण्याच्या कृत्याशी काँग्रेस पक्ष अजिबात सहमत नाही. आणि महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये तो पुतळा पुन्हा बसवला पाहिजे हा ठराव काँग्रेसच्या गटनेत्यांनीच आणला होता. आणि तोपर्यंत तिथं तैलचित्र लावावं हाही प्रस्ताव काँग्रेसनीच आणलेला होता. त्यामुळे या दोघांची तुलना करण्यात अर्थ नाही. उरला प्रश्न यांच्यावर कारवाई करणार का, तर यांच्यावर कारवाई काय करायची की नाही याचा जो निर्णय आहे तो पक्षांतर्गत ज्या विविध यंत्रणा आहेत त्या यंत्रणांमधनं केला जाईल. पण हे आर्ग्युमेंट किती छान आहे बघा बरं तुम्ही, किती स्पेशियस आर्ग्युमेंट आहे की हो त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत पण अजून सिद्ध झालेले नाहीत. 2Gचा आरोप सिद्ध करून टाकला होता यांनी, कोळशाचा आरोप यांनी सिद्ध करून टाकला होता. आरोप यांनीच करायचे, वकील यांचा, न्यायालय यांचा, निर्णय यांचाच. कोळशाच्या प्रकरणामध्ये जे 3 निकाल आले त्या तिन्ही निकालामध्ये एका निकालामध्ये त्या कंपनीचा मालक आणि दुसऱ्या निकालामध्ये त्या ठिकाणी निर्णय घेणारे अधिकारी यांना शिक्षा झालेल्या आहेत. आणि या तिन्ही निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की तत्कालीन कोळसा खात्याचे इन्चार्ज आणि पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा काडीचाही संबंध नाही असं न्यायालयाने सांगितलेलं आहे. पण हे यांना मान्य नाही.
कारण सर्व न्यायाचे, सर्व नैतिकतेचे, सर्व देशभक्तीचे हे एकमेव ठेकेदार आहेत. मग आता काय त्यांच्याशी आर्ग्युमेंट काय करायचं? बरं, एकदा ती पंजाब मिल सुरू झाली की मध्ये कुठलंही स्टेशन न घेता थांबतच नाही, जातच राहते सतत. त्यामुळं आमच्यासारख्या छोट्या छोट्या स्टेशनमधल्या गरीब माणसांना त्या धावत्या पंजाब मिलकडं अवाकपणे बघितल्याखेरीज दुसरा काही मार्गच नाही. रत्नाकर महाजन, तुम्ही तुमचा मुद्दा मांडलेला, वेळ संपलेला आहे. प्रेक्षक हो, तुमचा तो वाल्या आमचा तो वाल्मिकी या विषयावरची रंगलेली राजकीय चर्चा आपण पाहिली. विधानसभा निवडणुकीत भाजपनं युती तोडली की शिवसेनेनं युती तोडायला भाग पाडलं, यावरून अनिल परब आणि राम कदम यांच्यात रंगलेली तूतू मैमे आपण पाहिलीत. भाजपवर आम्ही पक्षाचं धोरण म्हणून सामन्यातनं टीका करतोय, पण भाजपवाले शिवसेनेच्या नेत्यांवर वैयक्तिक आणि बेछूट बेलगाम असे आरोप करतायत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना युती हवी आहे, पण किरीट सोमय्या आणि आशिष शेलार यांच्यासारखे नेते मुख्यमंत्र्यांचं ऐकत नाहीत. मग युतीची बोलणी कशी करणार, असा सवाल शिवसेनेच्या परब यांनी केला. युती करायची भाजपची मानसिकता आहे, पण दररोज उठून सामन्यात टीका होते ते वर्तमानपत्र नाही तर शिवसेनेचा हँडबिल आहे, असा प्रतिटोला भाजपच्या कदम यांनी लगावला. मात्र विविध गुंडांना आणि भ्रष्ट लोकांना घेऊन भाजपमध्ये घेऊन त्यांना पावन का करून घेत आहेत याचं वारंवार विचारूनही समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाहीत. केवळ आरोप आहेत म्हणून कोणी गुंड आणि भ्रष्ट होत नाहीत. ज्यांना शिक्षा झाली अशा कोणालाही पक्षात घेतलेलं नाही, अशी सारवासारव करण्याची वेळ राम कदमांवर आली. भाजप हा आधीपासूनच गुंडांचा पक्ष आहे. जे जे हत्याकांडातले आरोपी भाजपचे कार्यकर्ते होते, पुरुषोत्तम सोळंकी हे तर मोदींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यामुळे पार्टी विथ द डिफरन्स वगैरे आता काही उरलेलं नाही, असा चिमटा राष्ट्रवादीच्या नवाब मलिक यांनी काढला. तर ज्यांच्या केंद्रीय मंत्र्यांवरच बलात्काराचे आरोप आहेत अशा भाजपवर साधनशुचिता, नैतिकता, निष्ठेचे आरोप वगैरे आपण का करायचे, असा उपरोधिक सवाल काँग्रेसच्या रत्नाकर महाजन यांनी लगावला. प्रेक्षको, तुम्हाला मिडास राजाची गोष्ट माहिती आहे? त्यानं कशालाही स्पर्श केला ना की सोनं होऊन जायचं. सध्या भाजपला असा मिडास टच मिळालेला आहे, पण सगळे दिवस सारखे नसतात. कधीतरी हा मिडास टच निघूनही जाऊ शकतो. मग पक्षात घेतलेल्या या भ्रष्ट आणि गुंड दगडधोंड्यांचं काय करायचं? त्यांना दिलेल्या कमळ कुंडलाचं काय करायचं? निवडणुकीच्या तोंडावर बाहेरून येणाऱ्या आयारामांनाच तिकीटं मिळणार असतील तर कार्यकर्त्यांनी काय फक्त आयुष्यभर सतरंजा घालत बसायच्या का? शुद्धीकरणाचा हा वारंवार घडणारा प्रयोग महाराष्ट्राला परवडणार नाही. आणि हो, भाजपला तर नाहीच नाही आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याहून नाही. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे.